सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद तुटला माझे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य सुरेते साथ, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही कदा तुझ्याची संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य सुरेते साथ, तुका म्हणे ते लाभाची आपुती, तुका म्हणे ते लाभाची आपुती, बहु आपुती समर्थाची संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य सुरेते साथ, श्री संताची सद्गुरूच्या कृपाशी ते जसे करून येतील वरून येतील तसे तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करणार. अमुक 4 चरणाचा नाम साधना जीवनाच्या प्रवासामध्ये तुकोबांची त्या ठिकाणी अडचण नसते, सुख दुःखाची चढ उताराची तशी अमोलाची रचना. ज्ञानेश्वर बोलून सोपा श्लोक श्लोकावर येते म्हणून बोलता येतं, पण गात्यावर चिंतन करून नाव बोलायचं. आता सुखाच्या परिस्थितीमध्ये दुःखाच्या परिस्थितीमध्ये भगवंताशी भांडण भगवंताशी समाज रचनेवर त्या चिंतन, जशी समाज रचना भेटल तशी गाठीचे चिंतन. पण गाठीवर बोलणं तुका म्हणजे व्हावे ते आपण अंतःकरणाच्या टप्प्यात गेल्याची वैभव तर उतरतं कधी गात्याचं वैभव त्यामध्ये शिरव. तशी तुकोबाराची जीवनामध्ये काहीतरी नामपर केले, काय सणपर केले, काय उद्देशपर केले. आजचा शेवटच्या टाबाला नाम सांगितला आहे. तुकोबारा जीवनाचे त्या आनंद व्यक्त करतो. सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, माझ्या जीवनामध्ये माझा जो व्यवहार सुखाचा झाला कसा, सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. व्यवहार माझा कसा सुखाचा आणि लाभ सुद्धा सुखाचा. पूर्ण ग्राम आपला असं काही होऊ शकत नाही. संसार हवादावर सुखासाठी प्राप्त तर सुख नाही. तुकोबारा सांगता सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. पूर्ण आपल्या जीवनाला पूर्णविराम कधीच नाही का. संतांचे जीवन पूर्णविराम असतो तोच मुद्दा अवघड. संसार जीवनाला पूर्णविराम कधी भेटत नाहीच ना. हे काम झालं तर ते पुढलं काम तर ते विचार करा. म्हणजे परमार्थ दृष्टिकोन विचार काय आपल्या जीवनाचा चाललेला प्रवास आहे सुखरूप करायचं म्हटलं तर काय करावं लागेल ते तुकोबारा सांगतात. सुखाचे व्यवहार मी अनुभूती घेतले.
आपल्यासारखे त्या ठिकाणी संसारी तुकोबारे पण जीवनाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये असा परमार्थाचा डेटा संपादन केला की 42 वर्षापैकी 10 वर्षाचा परमार्थ निकाल केला की त्यामुळं दुःखावर विजय प्राप्त झाला. लक्षात आलं का? दुःखावर विजय प्राप्त करणं हा परमार्थाचा केंद्र बिंदू आहे. सुखावर कोण बी करेल पण दुःखावर विजय प्राप्त करणं एकमेव तुकोबार आहे. त्रिभुवनामध्ये 4 वेद तसा 5वा दाता वेद निर्माण करणे तुकोबार आहे. कसं त्या ठिकाणी वैभव आलं म्हणजे दुःख असं तर त्या मूळ साखरेची साखरच निर्माण आहे ना. साखर प्राप्त होती तर कसलं जर दुःखाला वेळ बोला ते दुःखातून निर्माण आनंद प्राप्त हा मुद्दा आहे. परमार्थामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती प्रतिकूल असू दे, परिस्थिती अनुकूल असं तरी परमार्थ करता येतो, परिस्थिती प्रतिकूल असं तरी परमार्थ करता येतो, गरीब असं तर परमार्थ करता येतो, श्रीमंत असं तरी परमार्थ करता एकमेव फक्त पेट्यांच्या राहत आहे. अत्यंत परिस्थिती त्या अनुकूलता आहे, कशाची कमतरता परमार्थाची पूर्ण केलं. एकमेव असं ठिकाण तुकोबारायचं पूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी प्रतिकूल अनुकूलता काहीच नाही. चंद्राचा प्रकाश त्यांच्या चुलीत पडला म्हणजे किती श्रीमंत असं बोला अशा हेतून सुद्धा परमार्थ कर. पण त्या परमार्थामध्ये वृत्ती अखंड राहणं हा महत्वाचा, अनुसंधान टिकणं हे जीवघर तुकोबार आहे. परमार्थ करा, कुठलाही व्यवहार करा, अनुसंधान भगवंत शेकून राहिले पाहिजे हा महत्व. आपण 7-8 दिवस येतो पण घरी गेले अनुसंधान ते बिघडलं जातं हा मुद्दा आहे. आपण पशुपतीनाथाच्या मंदिरात आलो 7-8 दिवस त्या परमार्थ केले, बॅटरी चार्जिंग झाली आणि आपल्या घरोघर निघून गेलो. मग तिथे अडचण जर भासली त्या अडचणीशिवाय हा परमार्थ बॅटरी चार्जिंगची ओपन करायची तर तुमचं दुःख निघून जातं. सुखाचं सुख आठवण हे भावा भाऊ झाला आठवून आठवून निघून जाते, पूर्ण भगवंत प्राप्त होतो. हा तुकोबार चिंतन वीज व्यवहार केला, सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. काय झाला? आनंद गोंधला माली पुढे, आनंद गोंधला माली पुढे. कशामुळे आनंद प्राप्त झाला? अवघड गणित आहे. राज्याच्या खाली डीजेच्या खाली सर्व उत्कृष्ट पैसा झाला तर सुखाची कमतरता. जगाच्या पट्ट्या आपण जर पाहिलं खूप त्यांच्याकडे भौतिक शास्त्र खूप आहे. जगामध्ये भौतिकता अत्यंत इतकी त्या ठिकाणी पराकोटीची वाढली की त्या भौतिकतेतून अध्यात्म कमी झालं. भारतामध्ये भौतिकता थोडी कमी पण अध्यात्म अधिक आहे. अध्यात्म हा जीवनाचा खरा पाया, मूलभूत अध्यात्म पाहिजे मला विचार करा. भौतिक म्हणजे आपण इथे बसलो तर बटन दाबले की हेवी मोटर चालवत्या ही भौतिक शास्त्र आहे. भौतिक शास्त्र मग तुम्हाला मला त्या ठिकाणी इतर कुठलं काही वैभव प्राप्त आहे पण आज खरं नेमकं निर्माण कराय अध्यात्म आहे. आपण आलो तुटून आलो काय करायचं आहे पण जाता नेमका काय घेऊन जायचंय अध्यात्म अंतर्मुख व्हावं लागलं. तुकोबार अध्यात्माचं विठ्ठल महत्वाचं आहे. अध्यात्माच्या अनुसंधान आपण गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाला पूर्ण. आता बघा त्या महिन्यामध्ये पूर्ण झाडाचा पाला निघून गेला नाही का, पण झाड पटली पण आता वसंत ऋतू सुरू झाला ना. तसा या जीवनामध्ये तुम्हाला हरिनामानं वसंत ऋतू सुरू होणं गरजेचं आहे. वसंत ऋतू वाटक्या झाडाला पाळी फुटलं माणसाचे देव चालवे हंता मीच करता म्हणून आहे. संसार जीव काय करतो करतो आपल्याकडे येतो परमार्थामध्ये करता उलटावं लागतो. तर फरक आहे. संसार जीव पूर्ण करतो आपल्या आपण मी कुणी केलं की वैभव माझ्याकडे आपण वैयक्तिक पण परमार्थ नाही. आपण परमार्थात करता उलटतो आणि ते करतेचे छंद आपण लोकांच्यात बदल आहे. फरक आहे. संसारी जीवाचा पूर्ण काय भाग आहे हे सर्व मी केलं की कुणीही मी केलं मी कुणी मी केलं बोला विचार करा. रामदास महाराज गडावर गेले ते त्या ठिकाणी सकाळी 7ला शिवबांधव उठले आणि गड सगळा पूर्ण फिरून आले.
तो पलीकडला किल्ला मी बांधला, अलीकडे पडझड मी केली. अगदी 7ला जी जप सुरू केला मीचा ती 10 वाजले आणि त्या ठिकाणी असे राजवाडीत आले. अशी मूर्ती त्या ठिकाणी उंगळीवरची मूर्ती दगडच्या मूर्तीची होती. त्या उभा राहिले रामदास महाराज. शिवा एक म्हणजे पात्र वाटायला बोलवणार, पात्र वाटायला बोलवणार, काय लक्षात नाही शिवाच्या. आणि त्या म्हणजे सुटकी घेऊन त्याला मोठा दगड फोडायचा. सुटकी ते म्हणजे त्या पात्र वाटायला रामदास महाराज इथं ठोका टाकले. जसा ठोका टाकला मोठीची मोठी शिळा होती, मध्ये ठोका जसा टाकला दुभांगली आणि त्यात निघून गेला. कारण शिवाना कळलं नेमकं काय हे मी वजा झालं की गडाचं दान मी केलं, पायऱ्या मी केल्या, गड मी निर्माण केला. तो कोण आहे? कुठे बरोबर उष्ण काळ माशी जीवन तयार शिकवून खाली बाळा केली दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदून परमार्थमध्ये फक्त करता ओळखा हा परमार्थाचा केंद्र बिंदू. परमार्थ करतो तर भगवान स्वतः सांगतात अर्जुन हे महत्व झाले परी मी नाही केले आयशे जेणे तू हे सर्व निर्माण करा भगवंत आहे, पण आपल्याला काय घेऊ शकत नाही. हे मदतव झाले परी मी नाही केले आयशे जेणे जाणितले तू सुखला. संसारी माणसं आलात त्यात का की माझ्यामुळे आहे. तू जाऊन बघ स्वयला तो असताना त्या ठिकाणी काय मी दुधाचा पण तू गेला दुधाचा. लक्षात आलं का? अर्थ संसारी जीवाचा परिकार परमार्थाचा तुकोबाने मूळ जाणला आणि जाणून व्यवहार जे केला सुखाचे व्यवहारी सुखला आनंद कोंदला. फायदा काय? संगती पंगती देवाचवे घडे नित्यानित्य जोडे साथ. व्यवहार मला संगत बी देवाची पंगत बी देवाची. अवघड आहे. प्रथा त्रेता द्वापार करीन 1 लाख वर्ष, 10,000 वर्ष, 1000 वर्ष, 100 वर्ष महाराज. या 100 वर्ष या प्रवासामध्ये त्या भगवंत संगत कोणाची पाहिजे? संगतीनं मनुष्य घडला जातो महाराज. संगत अपूर्व असावी लागत. त्या ठिकाणी जीवनामध्ये संगत जर तुम्हाला योग्य भेटली, गाडीची 2 चाकं ठीकठाक असेल तर संसार होतो. हे बरोबर. तशी तुकोबा परमार्थामध्ये संगत अत्यंत महत्वाची बोला विचार करा. संगतीनं मनुष्य पूर्ण बोध त्या ठिकाणी ठसला जातो. हा महत्वाचा मुद्दा. याचा अर्थ शिवपान तदनंतर कळलं. आपण सकाळपासून त्या ठिकाणी पाटा मीचा केला पूर्ण कडूपणे गेले मातेले पाणी काम क्रोध हळूपणी मारे खायची सर्व आनंदाचे सत्य झाले. आठवलेले भाव ज्याला स्वयंपान आपण भगवंत स्वरूप आहात हे संत दाखवून देतात. तो कोणाने केला आपण भगवंताचा हात बोला विचार करा.
दुःख झाले दारून या वया एकवारी होते हेची कारण तुला भेटी तुम्हा पायी झाले दर्शन विनवितो तुका संता तुणी घर जोडोनी आते हो दान करा जाते पंढर पोरा 83,99 मध्ये फिरत आलो पशुपतीनाथाच्या कुशीत तुम्हाला आम्हाला सेवा करायचा परम प्राप्त झाला इतकी मोठी संधी भगवंता दिली आहे तुकोबांना तो मोठा सांगता पण लांबचा 83,99,000 एवढे फिरून इतकी अनमोल किमतीचा कृष्णा कोयनेच्या ठिकाणी परिसरामध्ये कुशीत आहे महत्वाचा माझा पशुपतीनाथाच्या समोर प्रांगणात जो आपल्याला त्या ठिकाणी वैभव प्राप्त आहे हा मुद्दा चुकता कामा नये चुकून दुरोने आलो खूप सायासन मानवाचा इतका सोपा नाही विचार करा एवढ्या सायासन तुम्हाला मान मिळाला आणि मिळून सुद्धा आपण तिथे त्या ठिकाणी सोडत होतो सोनं कमी झालं असं मला विचार करा काय बहुत मोठा साज आहे मला हा साज निका भयंकाचा भौतिक शास्त्र आहे भौतिक भयंकाचा साज वाढू शकतो पण अंतरंगाचा साज अध्यात्म वाढला भयंकाचा भौतिक साज आहे पण डॉक्टर 2-3 दिवस हा भौतिक साज आहे मला विचार करा कुणाच्या चुकीमुळे कुणाच्या बरोबरपणामुळे भौतिक साज वाढला जातो आणि पुन्हा मोडला जातो आध्यात्मिक आहे मला विचार करा आध्यात्मिक भगवंताला मागे मागे भगवंताला आपल्या पाठीमागे जसा मर्यादा पोस्टमन पाटील घरामध्ये नाही ना उद्या पोस्टात लावून द्या मर्यादा त्यांच्या नावची आल्या पोस्टमन जगाचा जगचार काय फक्त राम ना तुको बरायचा सांगता जवळचा लांबच्या पाहिजेत बरा विचार करा हे जिंकायचं आहे तुम्हाला मला आपण घेऊनच आलो त्या ठिकाणी पाऊस पडला नदीला त्या ठिकाणी महिना 2 पाणी राहिलं आणि डबकी साचली तेव्हा मला शेवळ येतं पण शेवाळाच्या खाली पाणी नाही का शेवाळ काढून टाका मी आणि माझी शेवाळकडे किती काळ लागतो काही गिरायकाला 18 दिवस लागले अर्जुनाला हे काय केलं 14 शेवटचे लागले चांग देवाला लक्षात आलं का अखंड आहे की मी आणि माझी शेवळ नेमकी निघण्याच्या नंतर तुकोबाराय सांगता आणि ती निघाली एकमेव कारण नाम संकीर्तन साधन पैसोपी जळतील पापी न लगती साया जावे वनांता जगाचा जग चालत आहे आपल्या भाषेत त्याला बोलवायचं आहे काय साधन लागत काय कुठली विधी काय नाही विधी पवित्र सोळी तीच मंडळी यांचा आवडाचा अखंडित प्रेम भाव त्याला सोड बोल काय नाही सुधा किटाल काय नाही शिवाशिव काय नाही अंतकरणाच्या कप्प्यामध्ये प्रेम दोरी नेतो तिकडे जातो हरी म्हणे वाया काय अवघिलेली पंढरी राया सत्ता सकल तया हाती माझी जीव का भगवंताला आपली जीव आहे महाराज तसं किती तुम्हाला जीवनामध्ये तुकोबारायांनी भौतिक शास्त्र त्या ठिकाणी घडवून ठेवलं आणि अध्यात्माचा पाटा इतका तिने त्या ठिकाणी तो प्राप्त केलेलं जगाचा जगचालक तुम्हाला सांग जगाचा जगचालक त्या ठिकाणी समोर उभा भगवंताला त्या ठिकाणी असं वाटायचे नेमकं काय करावं लागतं त्यांना काय करावं लागतं त्यांना फसवावं लागतं पराकोटीचा फसवायचा प्रयत्न केला पण संसार एवढंच गणित आहे संसारामध्ये या ठिकाणी इतकंच गणित आहे पण होतच नाही काम संसारात पुढं नवीन लगीन झालं आईला म्हणजे मी जरा सासरवडीला जाऊन येऊ का जा म्हणजे बाबा पण तुझ्या सासूनं त्या ताटात पाहायचं पहिल्यांदा कमी दर्जाचा पदार्थ खायचा अगोदर नंतर दुसरा हात घालायचा मग ते येणं गेलं सासर पूर्वीचं काय जुंधळ असायचं पिका असायची आंबाडीच्या भाजी जास्त उत्पन्न व्हायची सासूला वाटलं पहिल्याची आपलं जावायची आंबाडीची भाजी ती तयारी आणि त्या ठिकाणी बसले जावाय ताटावर बसले ताट पुढे थांबलं त्या ठिकाणी आणि सासू खिडकीने बघायला लागली जावायचे होत्यात कसे आता जावाय जेवताना त्या ठिकाणी ताट पुढे आलं केशव माधवा लक्षात आलं आईने सांगितले कमी दर्जाचा पदार्थ अगोदर खायचा आता तेजेला आंबाडीचा गोळा भाजीचा आता काय इलाज नाही केला हे मला पण आम्हाला काय माहिती पण सांगितलं आंबाडीचा गोळा शास्त्र त्याने एक गोळा खाल्ला आज सासूला म्हटलं काय आंबाडीचा इतका आनंदित रुचकर झालाय अजून एक गोळा आता एक गोळा कसा खाला दुसरा आता तो झाला दुसरा खायचं नाही तेवढ्यात म्हातारी अशी लढणार काठी तर गिरीची देवी जावाय बापू खरं म्हणजे तुमच्या लग्नाला काही मला येतात नाही पण तुम्ही किती जरी भाव आहे तर जावाय म्हणजे आता हे बघा आजी ह्या भाजीतनं मी वाचलो तर चौघ मागे तिघच तसं संसार अवघड काम आहे जो गोळा जर आणि पशुपतीमध्ये एवढी तोड झाली का आलंच बघा पशुपतीकडे छाला काय पारायण नाही एवढं काम झालंच बघा त्या ठिकाणी तुम्ही हो पुढे आलो आता 2च माणसं बोल घेऊन आलो कीर्तनाला कापूस भरले का बघा दोघं चालू विचार करा काय करायचं Thank you.
तैसे रजनी घाटी बोलवतो पण कुठल्या दिशेने कसं एक चिंतन
पासून पांडुरंग घाणी पांडुरंग म्हणे जागृतीमध्ये स्वप्नामध्ये सुसुप्तीमध्ये हृदयामध्ये चिंतन आलं त्यात कोण जगाचा मालक असं खलवड करू लागली महाराज पांडवांच्या बाजूचा महाराज एक मोठाच्या मोठा हाती असा मैदानामध्ये जो धावत आला ते पक्षींची किंवा भगवंतला याचा अर्थ आपल्या संसारामध्ये आपल्या परमार्थामध्ये अशी वागण्याची नीतिमत्ता पाहिजे की त्या वागण्यामुळे जगाच्या जगचालकाला आपलं सर्व काम सोडून आणि भगवंत येण्याचं फक्त काम मला सगळं हत्तीची पळत आला परंतु त्या रणखांबाला घासायला लागला घासता भली मोठी घाट तुटली महाराज अरे देवाजीच्या मनात तिथे कोणाचे हरिश्चंद्र तारा राणी वाय डोंबा घरी पांडवाचा सहाय्य कधी राज्यावर तुकामणी उभी राहा होईल ते सहज घाटची तुटली का नाही 4 किलो पक्षीने महाराज घाट निवांत होती काय व्यवहार आहे महाराज हा व्यवहार पक्षीला कळतो आपल्याला काय करू शकत नाही मला विचार करा कळासाठी प्रबोधन परिवर्तन ज्ञानी केली आता कशासाठी मला सांगा युद्ध संपलं पांडवांना विजय प्राप्त झाला अर्जुनाच्या मनामध्ये कळत न कधी आणि काय जर आम्ही बिघाडलं होतं फिरत सर्वांनी फिरून भगवंत आले त्या रणखांबाशी ख्याव दिली का नाही ती त्या ठिकाणी पक्षीने तुला चू करायला लागली अर्जुनाने भगवंताचं चुकलं म्हणजे त्याला वाटत होतं त्या ठिकाणी इतकं सोपं आहे आता विश्वास कमी परमार्थ करताना महत्वाचा मोठा विश्वास पाहिजे विश्वास हवी कुठे संसार करा परमार्थ करा विश्वास असेल त्याला फळायचा विचार करा कुठेही तुम्ही विश्वास ठेवा मला विचार करा पण तो विश्वास तुम्हाला उपयोगी पडतो असं की या ठिकाणी मध्ये धरून थोडा बोरगावानं रेटी हाताची मध्ये नदी वाजते होती मग बोरगावची माणसं घेतली काहीतरी कामासाठी बाजारला धरून चला आणि 4:30 वाजले होते आणि ती नावत बसली सगळी अशी मध्ये नाव गेली आणि काय पर्व कळाला बघा नावत जरा पाणी आला आता आंबकरी म्हणलं बाबा देवाचं नाव घ्या कुंडली घाला आता हे आता तरायचं म्हणलं देवाचं नाव कुंडली घाला सगळी नावं ती माणसं कुंडली भगवंताचं नाव सगळी कुंडली ते भगवंताचं नाव घेऊ लागले एक जोडपं होतं ती महानक होतं का नाही ती तसंच धुण्यावानी बसली मालकी म्हणली नाव पुढे यायला लागली पाणी होते नावं त्या लागले अजून बरंच नाव पुढे राहायचे देवाचं नाव घ्या ती सारखी 4 बोलायचं देवाचं नाव गप्प बसलं देवाचं नाव ती काय बोलणं झालं आता शेवटी त्यानं काय केलं काय उतारला खाली ऊस तुडवाली होती त्याचा कोयता घेतला धारदार कोयता असा कोयता जुमान गेला आणि कनेक्ट मंगळसूत्र कोयता गेला आणि कोयता खाली पडला खेपेला लागली भगवंताचा आवाज सगळीने मानलं आपापल्या घरी भगवंता आज वाचलं रे बाबा भगवंत वाचू आणि बरोबर जोडपं आपल्या घराकडे चाललं पण म्हणजे आता तरी मला सांगा तुम्ही का नाव घेतलं तरी मी काय गुन्हेवारीच काहीच बोललं नाही विचार सांगा ना आता सांगत होतो म्हणजे पाण्यानं तुझ्या मालकाचं सांगत होतो म्हणजे एवढा धारदार कोयता घेतला मी असा कोयता जुमान तुझ्या नारळपणीला कोयता खाली पडला तुझ्या चेहऱ्यावर दुःखाचा नसता सुखाचा परिणाम मालक तुमच्या हाताखाली 40-45 नांदतोय तळ हाताच्या पोटासाठी मला सांभाळताय अजून वाकडी नजर नाही केली अजून मग वाकडी त्या ठिकाणी आरशवदा म्हणल्या मला विचार करा माझा मालक आहे माझ्या मालका अजून मागसर नाही पुढसर नाही तळ हाताच्या पोटासारखी सांभाळताय माझा मालक मला कोयता मारेल कसा अगं तसंच नेमकं माझं आहे मी ज्या नावात आहे ना ती नाव माझा बघून बुडवील कसा मला विचार करा तिनं पाय धरून म्हणतात याचा अर्थ विश्वास आहे अंगळ्या पांगळ्या
संगती पंगती संगती पंगती भगवंताची जबाबदारी भगवंताची जबाबदारी तो संगतीला पंक्तीला घ्यायचं मला विचारतात एक भगवंताला आपण त्या ठिकाणी तू माझा मी तुझा बोला हा जर विषय मला त्या ठिकाणी आणला तर एक जबाबदारी भगवंत कुठेही जावा कुठल्याही स्थितीत असं मला विचार करा असं नाही गरिबीत असता श्रीमंतीत असता असं नाही अखंड भगवंताचं चिंतन मग संगती पंगती देवा नित्य एक दिवस नाही एक महिना एक दिवस उपास केला तेवढा एक तीर्थाला असं नाही बोलावी कायम स्वरूपी नुसतं नाही विचार करा हा देह गेला तर भगवंताची जबाबदारी आहे त्याला पोच कुठं करा त्याचे पण नेमकं काय वैभव द्यायचं मला विचार करा तुकोबारे मी कमवलं नुसतं नाही कमवलं पाहुणे घराशी जगाचा जगचरक उद्याचे येणाऱ्या त्या ठिकाणी वद्यवारी शुद्धवारी झाली की त्या ठिकाणी भगवान देवला जातात आणि तुकोबाराच्या त्या ठिकाणी घरामध्ये दोघेही रुक्मिणी माता दोघं जातात 6 दिवस थांबले भगवान तुकोबारा आम्ही काल कळलं का नाही भगवंता वैकुंठात नेमकं काय भजन आहे प्रवचन आहे नको धाडू देवा वैकुंठ जुना खोपली तिथे काय भजन कीर्तन आहे 6 दिवस झाले महाराज 7व्या दिवशी थाप टाकली भगवंतांनी पाठवून तुकोबारा मनुष्य आहे त्याची किंमत कळत नाही मला वाटतं आमच्याकडे तुम्ही यावं मात्र तुकोबाने त्या ठिकाणी काय सांगितलं काय हरकत नाही मान्यता प्राप्त केली याचा अर्थ तुकोबाचं चिंतन असा व्यवहार झाला व्यवहाराची अनुभूती देतात संगती पंगती देवा सगळीकडे आवडी पाहिले काच कोण आलं घरामध्ये द्वाद सोडायला ते काय हाल गरिबी लक्षात आलं का हांडा इंद्राच्या पाण्याचा आणला मोठमोठ तांदूळ त्यातलं गाडगेचं टाकलं डावून हलवलं आई साहेब भगवान म्हणतात तुम्हाला पंक्तीला केळाची पानं आणली 3 वारात टाकली आता हांडाभर पाण्यामध्ये मोठमोठ तांदूळ टाकलं डावून हलवलं कशी खीर झाली असेल पण तो जगाचा जगचार देव बराडी भाजीसाठी खाली उडी म्हणजे डाववरती भगवंताने काय करायचं एक थेंब सुद्धा आता भगवंत काय बोलायचं मुर्द्यानो आमचंच खाताय आणि तुमचं काय आमच्या लेखाला कधी देतच नाही सारखी यशोदा म्हणायची गवळीची पोळी चिरून घरी गेली पण हाताने गेली काय मग त्या ठिकाणी त्यांच्यात ठरलेलं असेल 1 2 3 टाळे कुठला पेंड्याला वाकड्याला ठरलेला असेल पण काय गवळीचे पोरगं काय परिस्थिती अवघड आहे मला गरिबी 5वीला बोललेले असतो परमार्थाच्या माणसाला अत्यंत पाहिजे त्याची जाणीव होऊ शकत नाही बोला मग मला सांगा गवड्याचं पोरगं घरी गेलं आयला म्हटलं असं झाले पण काय करायचं कडदोडा अंगावर नाही कपडे अंगावर नाही घरात बघा जेवलं त्या ठिकाणी पोरगं ताकाची चूळ भरली आता भगवंताला यशोदेने घेतले मांडीने घेतले आणि लागले पोरवाड्याला धाम पुसायला लागले कानाचं काढायला लागली नाकाचं काढायला काढता काढता भगवंतानं काय झालं एक टाळी अशी बाहेर त्याला कळले गिराय कोणतरी बाहेर आले पण मोठे बाहेर म्हणजे वाढायचे बाहेर वाढायचे जसं आलं तुम्हाला सांगतो भगवंत गवळ्याचं फोटो पडतच आलं महाराज गवळ्याची ताक पिढी काय पुढे एवढा क्षण त्यांचा देवा काय शभक्तीची तसं गवळ्याचं फोटो पुढं आलं भगवंताला आडाला ओढलं भगवंताचा खालचा वट वरचा वट केला भगवंताचं आपल्या हाताने पसरलं ताकाची चूळ भगवंताच्या त्या ठिकाणी दुकात टाकली तिला असं ताक आलं होतं हे पडलं होतं ते भगवंताने चाटून घ्यावं एवढा निकाल पार मार जगाचा जगचालक तुमच्या समोर उभं राहिल्या म्हणजे संगती पंगती किती काळ संगती आहे माफ नाही त्याला लक्षात किती काळ संगती मागे विचार करा एवढ्या संगतीचा पूर्ण पुरवठा लक्षात घ्या 1 कोटी तिकीट 1000ची नोट कंटिन्यू काढते का 500ची नोट आहे कंटिन्यू हाफ तिकीट द्या म्हणजे कंटिन्यू काढते का नाही सगळ्यांना सांगून टाकलं तुमचं पैसे उतरताना देतो तिकीटच्या मागे सगळ्यांचं चुकते दिलं तुम्हाला विचार करा हे सगळ्यांचं पैसे मग चिकाची वरा 7 अवतारा पण सगळ्यांचं पैसे सांगितलं तुम्हाला सगळं पैसे गोकुळात चुकतो करतो ती सगळी शेवेत गोकुळ चालती या सगळ्यांचं पैसे भगवंत चुकतं का तर संगती अभ्यास आहे शिवाय मला विचार करा या सर्वांना सेवेचं फळ गोकुळात प्राप्त आहे त्याचा अर्थ संगत पंगत भगवंतानी परिपूर्ण सेवाच करीत आली एक नाराचं थोरान भगवंता नोकरी काढली नोकरी तरी मला चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती तरी नोकरी देते पण परमार्थ निकोप संगती पंगती देवा सभेत आम्हाला दुसरं काय भगवंता तुझ्याशी आमची संगत तूच आमचा पंक्ती समर्थाचे घरी सगळ्या संपदा आपली संपदा महाराज जाणार आहे
लंके माझे घरे किती ते ऐका सांग तसे संख्या जशी तशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष विंडवर लक्ष घरे काश्य आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी काय रामनाला विचार करा आपण काय आपलं बरोबर काय न्यायचं आहे एक चित्र पशुपतीनाथाच्या मंदिरात एकच लिला तरले जे सर्व भावे मध्ये भजले त्या आईचे थडी सरले वायाला ही सगळी संपत्ती मनपातून वाटा असा अर्थ नाही लक्षात तर का असं नाही मला विचार करा त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी काय आलं पाहिजे असं भगवान स्वरूपता प्राप्त झाली पाहिजे मला विचार करा त्या येणाऱ्या संपत्तीतून 1 रुपया जर आपल्याला मिळाला 100 पैशाचा 99 पैसे आपल्या संसार वापरायचे 1 पैसा देवासाठी तर 99 पैसा आपल्या आनंद त्या ठिकाणी घरामध्ये लेकरवाला आनंद जातात हा महत्वाचा आहे तो कोण आपण कसं एकोत्तरीच्या वाढी जळते आणि वडी 100 रुपये त्या ठिकाणी व्याजानं कबूल झालं 1 रुपये व्याजाचं काढून येते 99 रुपये तुमची ओळख नाही पाहिजे तर तुमच्या वाट्यात टाकते एकोत्तरीच्या वाढी जळते आणि घरी वडी तसा हा ध्येय मग हा ध्येय रंगावर समर्थाची घरी सकळ संपदा समर्थाचं घर समर्थाचं काय पाहिजे समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही कदा तो ती कासेल कधी माग रात्री एखाद्या गावामध्ये घर असतं तिथं तुम्ही काय मागायला जावा बियाणं मागायला जावा त्या ठिकाणी मुलबान मागाय कधी नाही असं मला विचार करा तसं समर्थ जर तुम्हाला का दिसलं तर व्यवहार सुखाचा सुखाचे होणे समर्थाचे घरी सकळ संपदा ही अवघड आहे मला विचार करा संपदा हवी त्याशिवाय चालत नाही मला विचार करा पण संपदा नेमकी कुठली की जी संपत्ती तुम्हाला आम्हाला ऑन दी स्पॉट जात क्षणी आपल्या हृदयात किती स्मरण पावती पूर्ण आपली मेमरी कशी ठीकठाक राहते शेवटच्या पॉइंटला तुम्हाला मला कळलं पाहिजे हा व्यक्ती कोणाने केला मला भगवंत झाल्या मी भगवंताला बसले आवलेला सांगितलं तावले लक्षात आलं का मी बोलवलं याच आता कबुली करून घेतली होती आता सगळा वगैरे झाला विमान आले विमानात तुकोबराय बसले एक माळीन फुलं घालायला तिला म्हणले की सांग आवलेला मी निघालो वैकुंठ आता तुझा आवल्यामध्ये वैकुंठ निघाल तिला वाटलं वैकुंठ म्हणजे ढोबळा की तिच्या मला वैकुंठ कुठलं माहिती हा जेव्हा तुकोबरा गेल्या पुन्हा डोकं आपटायला नशिबाय याचा अर्थ पूर्ण जीवनाचं समर्थाची घरी सकळ संपदा नाही करा तो टीका असयाची कशाची तुमची नाही म्हणतात काय लागणार आहे आपल्याला आपल्या जीवनाचे प्रवाह नेमकं तुम्हाला मला काय लागणार मला विचार करा नेमकं ते तुम्हाला सांगतात व्यवहार फक्त निढळ व्यवहार करायचा शांत चिंता व्यवहार करायचा त्या व्यवहारात आउटपुट सुद्धा आपलं व्यवस्थित झाली पाहिजे मला विचार करा तुम्हाला सांगतात बाबा समर्थाची घरी सगळं संपदा नाही करा तुमचं काशी कशाची तुमचे तुम्ही काय त्याला काय पाहिजे समर्थाचं घर निका पाहिजे मात्र खेडेगावाची माणसं आपण पाटील असते खेडेगावाला ते मोठ्या वाट असतात एकर बरीच जमीन असत्या चार मुलं असतात त्यामुळे आमदार चालले असते पाटील सकाळी उठते बघा तांबे घेते संध्याचं जाते 4 मुलं बघून 12:30 1 वाजता घरी येते असं दिनचर्या पाटलांची जवळ चालले पण चुकून काय झालं की पाटील माळ्यात 12:30 वाजता आले पाय टाकून जाता त्यांच्या लक्षात आलं आपल्या वाड्यातून मुंग्याचे दोन बाहेर निघाले तिथंच करंट आला संपत्ती कमवायची टिकवायची अवघड आहे की नाही अलीकडे काय नाही पण लक्षात घ्या पाटील घरी आले आज काय कोण भिकारी आपल्या घरी येतात काय हरी सगळे काय कोणी आलं नाही आणि आता वाढले सगळं मग असं नेमकं का 4 वाजता पाटील उठली कडे घेतली बुट्टी तेल भरले त्यामध्ये आणि कडे अशी दूध जाते का नाही असं तेल कडक तापवलं आणि त्यामध्ये रुपये टाकले मालकीनं म्हणजे रुपये काढला तिची हानीमध्येच काय नाही रुपये काढून घेतला मुलांना बोली 4 रुपये 3 रुपये काढला 3 सुनाना रुपये 3 काढला पण 34 सुन होती कारण ते मोठे घरात होती तिला वाटायचं आपल्या बाळाच्या घरामध्ये 5 रुपये 5-50 रुपये पर्समध्ये असायचं तिला काही गरज नाही पैशाची ना सासरा काय म्हणत की तिला जिथल्या तिथं पुरवते तिला गरज नाही पण तिने चूक केली घरी कोण नसताना 4 पायल्या ज्वारी विकली आणि त्या ज्वारीचं पैसे तिने आपल्या पर्समध्ये ठेवलं सगळ्याचा नंबर लागला कडेचा रुपये काढाय पण 3 सुना जावावी गेल्या ती तिकडे कडेकडे गेली मामाजी काल तुम्ही नव्हता तुमच्या अपरोक्ष एवढे पैसे माझ्याकडे विकल्या मिळाले की तुमचं तुम्हाला पैसा घ्या म्हातार हुंड्याजवळ गेलं मुंग्या श्रीवंत चुडीने हात सरकलं हात ठेवलं मला विचार करा असं चिंतन आहे परमार्थ संसाराचा रंगला पाहिजे मला विचार करा हलल का अवघड आहे जुनी माणसं म्हणतो ना ह्याचा अर्थच असा आहे बोलायची नीतिमत्ता महत्वाची परमार्थामध्ये संसार असो नीतिमत्तेचं मोठं मुख्य केंद्र आहे परमार्थामध्ये सुद्धा नीतिमध्ये अधिक पाहिजे संसारात नदी चालत नसू नये पण परमार्थावर तुम्ही नीतिमत्ता असतो भगवंत तुम्ही आहात नीतिमत्तेच वैभवत असं मला विचार करा आणि तो मुद्दा सांगता ह्याला समर्थाचं घर म्हणायचं समर्थाचे घरी सगळं संपदा नुसतं नाही मूर्ती
द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहिली कावडीली श्रीखंड्या चंदन उघडतो कोणी धोत्री गंगाती भूताशी शेवेशी तत्पर ठाईच्या ठाई पूजा ध्यान पाय करीत तशी निळा म्हणे देव राम तशी करी दत्त चोपदारी करीत तशी द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी याचा अर्थ दया क्षमा शांती देते यमाच्या भगवंताची वस्तू पैठणच्या ना एकच कमवलं की जगाचा जगच ह्याचा तर समर्थाच्या घरी सकल समर्थाचं का घडतात दया क्षमा शांती हा महत्वाचा मला परमार्थामध्ये हे केंद्र आहे दया क्षमा शांती संसार अधिक केंद्र आहे मला विचार करा दया क्षमा शांती तसे पैठणची नाव काय ग्रस्त आश्रमाच्या मला विचार दया क्षमा शांती ते एका वैभवामुळे त्या ठिकाणी द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वायारी गवळी श्रीखंड्या चंदन उगलतो करी धोत्री गंगात्री धोताशी शेविशी तत्पर ठाईच्या ठाई पूजा ध्यान पाय करीत तसे निळा म्हणे देव लाभ तसे घरी लक्षात घ्या जगाचा जगचलक काय श्रीकन्या नावात पाणी वाटते रांगोळी टाकते शिरकला टाकते याचा अर्थ नाताने नेमकं काय गणित चुकलं काय केल्याचा पूर्व काळ तू तुम्हाला मला करायचंय मागल्या काढलेलं कसं ना पण आपल्या संसारामध्ये विश्व तोची सर्व होय जाणता घडी मोडी हिळा माते पाप पुण्य संचिता भव दुःख धर्मला जागो तुझा तुझी कृपाळू राजा तो आंधळ्या पांगळ्याचा सगळ्यांचा आहे ना तो कोण तू जिंकला तो जिंकल्यामुळे माझं नाव चुकात आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा जाता बरोबर आहे ना मग तू जिंकला माझ्या तुकोबाने आणि हा जिंकल्यामुळे वैभव सगळं होतं इतकी मोठी माझं केवढा मोठा परोपकार तुकोबा संसारात होता तो पूर्ण त्या ठिकाणी तुकोबाचा त्या ठिकाणी मोडून खाली पडला मला तुकोबाऱ्याचं भगवंतांना जन्माला घातलं पुढे मला जन्माला घातलाय नामयाचा तुका अभंगाचं अपुरं भरकाम करत तुकोबाने जन्माला आले आणि बरोबर त्या ठिकाणी पहिल्याचे वडील असताना त्या ठिकाणी मोठं तुकोबाऱ्याचं दुकान म्हणजे सगळ्या परिसर लोक माल घेऊन जात इतकं मोठं आणि धूर निघायचं आपल्या भाषेत सोडण्याचा पण भगवंताच्या मनात आलं पूर्ण त्या ठिकाणी खेळ पडली मालकी निघली मुलगा मेला आई वडिलाची पोस्ट निघून गेली मला जीवनामध्ये एकच नातं हे नातंच अत्यंत महत्वाचं परमार्थ करा संसार करा त्या नात्यापासून आपण जर बाजूला झालो आपण खूप जर परमार्थासमोर पैसा कळाला त्यात पैशाला झिरो किंमत आहे एकच एवढं वाईट त्या ठिकाणी महिन्याला जाता पंढरपूर विचारा कुंडलीत राहायला इथं भगवंत तुम्ही आणला कसा सगळं तीर्थाचे धुळे हे काम आता आई वडिलांची नितांत हात परमार्थाचा केंद्र बिंदू आहे तिथं जीवनाचं गणित नसलं ना त्या बिघाडलेल्या लोकांना विचार करा हे जिंकलं तुकोबा आहे पूर्ण त्या ठिकाणी जीवनाचा कायापालट झाला आणि ज्या ठिकाणी पत्नीची अशी इतकी त्या ठिकाणी आपल्या भाषेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाची आली की तिने एक तिच्या डोक्यात देवा धर्माचं नाव घेतले पण आपलं असं चाललंय देवाचं नाव तिने घेऊ नका आपलं रेग डोकं लागते पुण्याला नवाज केलं तिने मध्ये यायला माझ्या नवऱ्याचं पहिलं हाय तर सोडून देतो नारळ पडतो वटी पडतो आल्या अंगाने घेतो हे बघा म्हणजे एकच एवढं करा त्या काळ्याचं नाव तेवढं घेऊ नका आणि मग आपलं रेग डोकं लागते आवडे ते सोडून बाकीचं काय सांग त्याशिवाय मला जगता येईल त्या नाव असं तर मला जर गाणे तर जगता येत नाही असा तुकोबा त्या ठिकाणी जीवनाचा खूपच कसं सांगू का घरामध्ये जर घरातलं ठीक असलं तर राजकारण करता येतं संसार करता येतो परमार्थ करतो घरात गेले की बाहेर वारकरी होते इकडे कशाला लोक भरणार हकलाय बाहेर मला विचार करा गाडीची 2 चाक संसार अत्यंत संसारामध्ये गाडीची 2 चाक असेल तर संसार आहे अन्यथा नाही संसारामध्ये कष्ट पती पत्नी एक जीव एक दोघांचा एक जीव असतो तर रंग आहे तुम्हाला लक्षात आलं का लहानपणापासून त्या ठिकाणी वडिलाच्या मनात आलं आईच्या मनात आलं आपला बरोबर वकील करायचा खूपच कष्ट खाल्लं लवकर उठायचा डबा द्यायचा मठापाशी येऊन पुन्हा त्या ठिकाणी रोजगाराला जायचं असं करता करता म्हणत पोरगा वकील झाला वकील झाला पुण्यासारख्या ठिकाणी पोराला त्या ठिकाणी पूर्ण पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झाला वकिलीतनं आणि आईच्या लक्षात सहज आलं की पोरग म्हणजे पुण्याला गेले त्याला त्या ठिकाणी लहानपणी चुकून आईच्या लक्षात आलं आता तो बघ फुटली झालाय मोठा पण आईचं हृदय असतं महाराज अशी मोठं मोडणारी माणसं आता प्रकाश होता पण अशी मोठं मोडणारी माणसं त्याला आई म्हणते जी आई गेली का प्रेमाचा समुद्र गेला पक्का सांगतो महत्वाचं गणित आहे मग आई म्हणते तुम्ही जाल का म्हातारी खेडेगावचं पण रगील होतं जात म्हणजे काय ते तुझं काय असेल ते मग तिनं खरेदीचं वडियाला आवडीबिडू काय केली एखादा बाबाचं म्हातार होतं गेलं त्या ठिकाणी गेलं स्टँडवरनं स्वारगेटला होतं
रिक्षावाले बोल म्हणजे असं सोडायचं कसं म्हणले आजोबा. पण तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी बरोबर करेक्ट रिक्षावाल्या सोडला. आजोबा हा तुमच्या मुलगाचा बांगला नाव वगैरे आहे बघा करेक्ट बघा पैसे दिले जा म्हणजे बाबा तो आता मुलीची कॉल सवय केली. तेवढ्या दरम्यान मुलगा तो खिडकीत चुकाय बाहेर आलता. वकील बाहेर आहे 500-700 रुपये वकील म्हणून आणि ती पोरगे खिडकीत बघायला लागलं. तेवढ्यात बाप लेखाची भेट नजरभेट झाली. जमलं म्हणजे आलो आपण मुलाच्या मागणी बसून. पोराला वाटलं हे जर गव्हाला भाव वर आलं ठीक आहे बाकीची बी भाषा की गव्हाला भाव आलं तर वकील काय म्हणते लगेच सांगितलं शिपायला तुम्ही जी खाली म्हातार बघून आलं त्यांना म्हणा तुमच्या साथ तुमच्या पोराला बंगला बदलला आणि दुसऱ्या वाटत आहे गेलं. शिपाई परत आजोबा का म्हणजे असाच साहेब आजोबा म्हणजे गेल्या महिन्यामध्ये या साहेबांनी बंगला बदलला आणि पलीकडे वाटात गेली ती म्हातारा म्हटलं सांग तुझा बाप खाली आला. तांब्या गेली त्या डबा घेई जातो आल्या पावडी म्हातारा जण अंतकरण गावाकडे आलं वाटवत बसलं. तुम्हाला सांगतो मालकीन तांबी हसायला मी कसं काही घाट पडली का काय म्हणलं तू जेवण झालं दिलेला पदार्थ चांगलं होतं का अर्धा तास चिंतन ऐकत होती मला विचार करा. म्हातारा उंकात पण काय बोलायचं अजून हे जर त्या ठिकाणी याला काय कमी झालं आणि कोणी सुरायची मला विचार करा काय बोललं नाही. मग सांगा नेमकं खाली बसली विचारी सांगा बोलता काय म्हणलं असं काय बोललं नाही विचार न बोलणं हा शांत न बोलण्यात कळत नवरा बायकोच्या वागण्यामध्ये न बोलण्यात कळत तिला मालकीने म्हणते ना मालक म्हणायचं बोलून कोण मी सांगेल मला विचार करा. बाहेर माझ्यात मालक 12:30 वाजता आले आले म्हणजे 2 पहिल्या घेतून आणतं का अंगणात रांगोळी काय करायचं का नाही करायचं काय बरंच काम लहान भरत झालाय. चहा पाहिजे का कॉफी पाहिजे का फ्रीज मध्ये पाणी पाहिजे अर्धा तास त्याला जर मार्गात जागे आणलं का नाही त्याचा बाण आहे का दौडणार आहे आणि का नाही सांगा तयार झालं पाहिजे मला विचार तसं लक्षात आलं का अगदी करेक्ट म्हातारा तुम्हाला सांगतो काय बोलत नाही त्याचा अर्थ आपण पिढी निर्माण करतो. कशी पिढी निर्माण झाली संख्येमध्ये तो करायचा सांगता जीवनाचा मोठा जीवनाचा प्रवास आहे माझा परिपूर्ण सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आपण सर्व म्हणजे सुखासाठी व्यवहार करतो पण आउटपुट दुःखाचा आम जो सुखासाठी पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण आपण सुखासाठी कोण दुःखासाठी व्यवहार करते सांगा. आपण सगळी मंडळी व्यवहार जो करतो सुखासाठी करतो पण त्याचा फायदा तोटा आहे ना तो नाही. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला मग कुठला व्यवहार करायला पाहिजे. आपण जे व्यवहार करतो महाराज तो त्या ठिकाणी नान वापरतो म्हणजे केंद्रापुरतं तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं म्हणजे आपलं नाण आहे का नाही ती भारतापुरतं आहे का नाही आपलं नाणं जगाच्या पटीवर नाण नाही विचार करा. आपण बाहेरच्या जगाशी व्यवहार करायचं म्हटलं तर त्यांचं डॉलर आपला रुपया ती बरोबर करून त्या देशात जाता येतं. याचं आपलं जे नाण आहे संसारी जीवाचं नाण आहे ना ती भारतापुरतं पण संताचं नाण आहे विचार वारीला ध्वजाती लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची सेहे निवृत्तीना ज्ञानेश्वर सोपान मुक्तावाई ज्ञानिका म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष नाते करिते हे निवृत्तीना. आपला जो व्यवहार आहे महाराज सुखाचा व्यवहार कसा दुःखाचा कसा आपला व्यवहार भारतापुरता आहे. भारताच्या आतच आपला भारतापुरता व्यवहार विचार करा पण संतांच्या व्यवहार विचार करा. बघा ना तुम्ही आषाढीच्या वाऱ्या अष्टमीला जगात टीव्ही सगळं ओपन होतात. जग सर्वात भारत म्हणजे काय ती प्रस्थान म्हणजे काय पुढे लोक बोलतात कशी चालतात कशी जगाने विचार करून दक्षिण भारत विचार करा की कसं काय निर्माण आहे जग सगळं बघतंय ना असा व्यवहार भारताचा आहे. आपला संतांचा व्यवहार असतो तिन्ही लोकांमध्ये सांगतो ज्ञानवारांचे व्यवहार आहे पण आपला संसारी लोकांचा फक्त आपल्या गावापुरता आहे.
आपल्या जिल्ह्यापुरता आपल्या भारतापुरता आपल्या व्यवहार आपला बाहेर नाही बोलायला विचार करा. संतांनी तुकोबारांचा जागतिक व्यवहार आहे. ती त्रिभुवनामध्ये व्यवहार विचार करा. भगवंताचे रथ ठसण्यावर तुकोबारांनी केला पाहिजे. ते करताय तो नाम साधने. भगवंताचे नाम साधने भगवंताकडे जवळ जायचा आणि जवळचा मार्ग नाम साधने. नाम साधनेमुळे भगवंत हृदय तुम्हाला ताना पण होत होतं. भगवंताने सांगितलं उद्याच्या महाशिवता आमचं पारणं आहे आणि माझ्या ठिकाणी जेवणाची पद्धत आहे. त्या ठिकाणी नारदाचा निमंत्रण देऊन या आणि तर संध्याकाळी नारदाला निमंत्रण दिली. पण भगवंता सगळ्या लोकांना निमंत्रण दिली. पण एक मनुष्य केला कोण रे तर हनुमंतराय. भगवान म्हणले तिचं नाव माझ्या हृदय आहे. काय सांगा काय राणीचे पाले खायला निनामी गेले लंकेश्वरा रानात पाला मरकटी बोला विचार करा. अधिकार भगवंताच्या हृदयात आहे. आज किंवा चुकाचा आहे महाराज. काय तिने कुठं पाठला केला कुठे चिंतन मध्ये कुठली वारी केली काय नाही. एखादं फळ खाली की घरातल्या क्रमाने येत नाहीत बोला विचार करा. परिपूर्ण सुखाचा हर केला. रामाने जर पाहिलं जसं गातेमध्ये भगवंत परमात्मा पांडुरंग पंढरपूर निवासी तसं गातेमध्ये भक्त त्याने राम हनुमंताशिवाय गाता नाही बोला विचार. तसं चिंतन आहे कसा व्यवहार करा. संतांचा व्यवहार कसा आज मी केला. संतांचा त्रिभुवन व्यवहार बोला विचार करा. त्रिभुवन चालणार ना त्यांचे व्यवहार आहे. पण आपले व्यवहार फक्त भारत पडतो ना आपण कमी पडतो बोला विचार करा. पण तुकोबारांचं सांगतात उठा उठा संत जन करो देवाशी संगे घेऊ तो उपकारा त्याला हरिनामाने. हा तुकोबार आपल्या दुसरा व्यवहार सांगता सुखाचा व्यवहार आहे. सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. लाभ काय झाला आपला लाभ आहे बोला विचार करा. आपला नाशवंत लाभ. आपण जो लाभ निर्माण करतो आपण जे काळजी पडतो आउटपुट करतो एक पडतो ते पण नाशवंत आहे बोला विचार करा. जाणार आहे. संतांचा लाभ त्रिकाळामध्ये सत्य बोला विचार करा. त्यांचं सत्याच्या पूर्ण सत्य जीवन आहे बोला विचार करा. ती जाईल तर वैभव निर्माण आहे. भारतीय ज्ञानवाने वैभव निर्माण केलं. देव जावा तुकोने वैभव निर्माण केलं. कुंडा जावा या तपाचे सायाच लागे जीवानाश घडे हो तया कुंडलीचे केला होता गेला वया वार. तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ पंढरपूरला जगाचा जग चलन उभा केला. 28 वर्षी उभी नाम साधना आहे. वैभव विचार करा. हे संतांचं ज्ञान आहे. अच्छा खणखणीत ज्ञान ते ज्ञान कणकण पारायण प्रबोधन आणि चिंतनात आपण पाठ पाहू. आपण त्या मार्गाने लागावं. ते तुकोबारांच्या आभंगाचं चिंतनच असं आहे की त्या नाण्यावर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला नुसता आनंद पोहोचला मागे. आपण जो विवाद करतो ना त्या आनंद नाही महाराज. आनंद त्या ठिकाणी बघावं लागेल. जगाला सगळा भौतिक व्यवहार आहे. आनंदाचं चिंतन नाही. आनंद आनंद आपल्या घरातच गावातच आहे. दक्षिण भारताचा आनंदाला विचार करा. नक्की जमलं म्हणजे एक वर्ष आनंदात त्याचं गेलं आणि पुढल्या वर्षी जेव्हा आम्हाला तुझ्या घरी जेव्हा घेणार कीर्तन झालं तिच्या घरी जेवायला गेली. एक वर्ष पुढे झालं आम्हा असं असं त्या ठिकाणी आम्हा म्हणजे 6 महिने तुम्ही येणार म्हणता 6 महिने डॉक्टर म्हणजे तू जाणार आणि 1 वर्ष माझं लागलं बोनस आयुष्य पुन्हा मी सांगितलं आईचंच पोट मोठं असतं जगामध्ये. असं मोठं पोटच नाही. दुसरा कोण काय म्हणजे काय म्हणतो तुझ्यासाठी इतका चुभाव चांगला म्हणतो का तिच्या शिव्या जर केलं दिल्या तर त्या ठिकाणी आई म्हणते तुझ्यावर इतका सुधार होतो का. तसं सद्गुरू थांबा कुठल्या जातीचा कुठल्या वर्णाचा कुठला धर्माचा विचार करा. आपण असा की कधीच तात्काळ नाही काय वेळ जायला नाही. तसं तुकोबारा सांगतात आज मी केला. आपण विभाग करतो हरिनामाचा व्यवहार करायचा. हरिनामाचा आपण व्यवहार केला रोज आपल्या संगती पंक्ती येतो आणि ती जर आपलं हरिनामाचा व्यवहार झाला आपलं पोट समर्थाचं पोट कसे आठवण निघून जाते. शेवटी तुकोबा म्हणे ते लाभाच्या कोटी कोटी समाजाच्या देवासवे घडे तेची साथ त्या ठिकाणी शिवेला खूप समाधान झालं. पशुपती माताच्या मंदिरामध्ये सेवेचा होता. सद्गुरूच्या कृपेने जर करून घेतला तसं त्यांचं धर्मान झाली. शिवाय त्यांची शिवेला काय म्हणे तुका म्हणे ते लाभाच्या कोटी तुका म्हणे लाभाच्या
Thank you.